केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त असलेल्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून घनसांगवी विधानसभेची निवडणूक प्रमुख तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागले आहे। या संदर्भात कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली असून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। मंगळवारी जालना जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सतीश घाटगे पाटील यांनी केलेले संघटनात्मक काम आणि त्यांची जनसामान्यातील पकड लक्षात घेता पक्षाने त्यांना यावेळी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी या नेत्यांकडे केली आहे। तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या या तीव्र भावना पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचून सतीश घाटगे पाटील यांच्या नावाचा सकारात्मक विचार करावा अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे। घनसांगवी विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची देखील या संदर्भात भेट घेणार आहेत। सतीश घाटगे पाटील यांनी साखर कारखानदारीच्या क्षेत्रात आणि घनसांगवी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संघटन मजबूत करण्यात मोठे योगदान दिले आहे। तसेच त्यांनी कोणत्याही संविधानिक पदावर नसताना शेत पांधन रस्त्याचे मोठे जाळे निर्माण केले आहे। साखर कारखानदारी क्षेत्रातील त्यांचे कार्य मोठे असून शेतकरी असलेल्या लोकभिमुख योजनांमुळे मराठवाड्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व घटनांसोबत घेऊन चालणारा चेहरा म्हणून कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाची मोठी उत्सुकता आहे। निवडणुकीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि ज्येष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या भेटींमुळे जालना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे। सतीश घाटगे हे घनसांगवी तालुक्यातील समृद्धी साखर कारखाना आणि खुलताबाद तालुक्यातील घृष्णेश्वर शुगर्स लिमिटेड या दोन कारखान्यांचे चेअरमन आहेत। घनसांगवी विधानसभा मतदारसंघात भाजपाचा विस्तार आणि तळागाळात मोठे संघटन त्यांनी निर्माण केले आहे। आंबड घनसांगवी आणि जालना तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाला मराठवाड्यात उच्चांकी दर देणारे साखर कारखानदार म्हणून त्यांची ओळख आहे। आमचे प्रतिनिधी इम्तियाज मनियारसह ज्ञानेश्वर गुळजकर, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।